घराबाहेरून लय बुलेटचा आवाज येत होता आणि जेव्हा बाहेर येऊन पाहिलं ते नालायक आलेलं होतं. पहिल्यांदा मला वाटलं स्वप्न आहे आपलं. मग मी माझ्या 2 कानाखाली मारल्या कन्फर्म करायला आणि जेव्हा कन्फर्म झालं म्हणलं भाऊ तू बुलेट कुठून आणली? तर म्हणजे बाई मामाची उचलून आणली, मामा आलाय घरी आता. वरून बोलतो चल फोटोशूट करायला जायचंय. म्हणलं तू बाजारला काय सकाळचे 7 वाजले भाऊ, मी आंघोळ पण नाही केलेली अजून. मग काय बिना आंघोळीचाच येणे मला इथं फोटोशूटला आणलं. आता मी काय फोटो काढणार नव्हतं कारण की मी आंघोळच नाही केलेली भाऊ, कुठं नागणी अडवणी कर. आणि लोकेशनवर आल्यावर हा भाऊ म्हणतो भाई आपल्याला लद्दाखची फिलिंग येऊ राहिली भाई इथं खतरनाक वाली. म्हटलं भाऊ इथं लोक सकाळ सकाळी काय काय कार्यक्रम करते सांगू का आता तुला? हा नाही रे, एक तर आलं इथं गावाकडच्या तळ्याकडे, इथं जर एखाद्याने पाहिलं तर पहिले अवघड होईल. आता यार फोटोशूट झाला आणि याचे स्टंट चालू झाले. म्हणलं बाई दाखव एकदम, मी मारून दाखवतो. तर म्हणे बाई ती बुलेट पाय, तुझं वजन पाय किती, 17 ठिकाणी मोडशील म्हणे. आईच्या गावात भाई काय बेइज्जती. आता हे सगळं झालं ना, आज मतदान होतं तर आम्ही मतदान करायला आलो होतो इथं आणि त्याच या भाऊनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं, त्याचं इथं नावच नव्हतं. आता टाइमपास करण्यासाठी आम्ही आलो गार्डन मध्ये. हा पान मार्केटमध्ये यार नवीन प्राणायाम आलाय कार्तिक आसन. आईच्या गावात